या ठिकाणी यानंतर खरं तर आपल्या शुभेच्छाला उत्तर देण्यासाठी शोभाताई उपस्थित आहेत. परंतु शोभाताईंनी सांगितलं की खऱ्या अर्थानं ज्यांचा मला आयुष्यभरासाठी पाठिंबा आहे, ज्यांचं मला आयुष्यभरासाठी सहकार्य आहे, ते हरिभक्तीपरायण गायनाचार्य भरत महाराज कड या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाला 2 मिनिटांमध्ये उत्तर देतील. तदनंतर तंटामुक्ती समितीचे आमच्या केवळे गावचे अध्यक्ष योगेश अण्णा कड 2 मिनिटांमध्ये सगळ्यांचा आभार व्यक्त करतील. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. आणि खरं तर आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध निवेदक रोबीजी वाळके यांच्या युट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम संपूर्ण आपल्याला यानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल. याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद घ्या. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ या साधू संतांच्या उक्तीप्रमाणे माझी पत्नी शोभा हिचा पोलीस होण्यामागचा संघर्ष हा खूप कठीण होता. आणि या संघर्षामध्ये तिच्या माहेरच्या लोकांची जी तिला साथ लावली, मग त्याच्यामध्ये त्यांचे वडील असतील आणि त्यांच्या तिन्ही बहिणी असतील, या सर्वांच्या साथीमुळे हे सगळं शक्य झालं. खरं तर दगडाला देवपण येण्यासाठी खूप टाकीचे घाव सहन करावे लागतात आणि ते टाकीचे घाव माझ्या पत्नीने सहन करून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याबद्दल आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्व उपस्थितांचे मी माझ्या कड परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि असेच आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी असोत हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओमेजे यादव पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याच्या वतीने शाळा समितीचे अध्यक्ष सुनील साळुंके या ठिकाणी आभार व्यक्त करतील. आणि सगळ्यांना विनंती राहील, आपण सगळ्यांनी प्रीती भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय या ठिकाणाहून जायचं नाही. कृपया परिवाराची आपल्याला विनंती आहे. आणि पूर्व पश्चिम अशा पंक्ती आपण घ्यायच्या आहेत. आपण भोजनाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. आज या ठिकाणी आमच्या किवळे गावातील कडवस्ती या छोट्याच्या वस्तीवरती प्रथमच पोलीस दलामध्ये भरती झालेल्या मान्य शोभा भरत कड यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. मी पण थोडंसं बोलतो, नुसतं आभार मानून जमणार नाही. कारण मी पण आता 1-2 वर्ष झाले पाहतोय की पोलीस भरती होणं हे सहजासहजी सोपं नाही आहे. एखादा मंत्री जरी असला त्याचीही मुलं पोलीस भरती व्हायचं म्हणलं तरी त्याला सर्वसामान्य माणसाच्या मुलाला ज्या परीक्षा द्याव्या लागतात अगदी तशाच प्रकारच्या परीक्षा आता सगळ्यांना द्याव्या लागतात. 10 वर्षापूर्वी होत होतं, परंतु आता तसं काहीच राहिलेलं नाही. जो विद्यार्थी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे केलेलं कष्ट या जोरावर फक्त आज पोलीस दलामध्ये किंवा शासकीय नोकरीमध्ये भरती होऊ शकतो. अन्यथा जर कुणी या आपमधमंद असो की वशिला असेल किंवा पैसे देऊन होईल असं काहीच होऊ शकत नाहीये. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि मी तर म्हणतो की अविवाहित मुली पोलीस झाल्या तर एवढं काही नाही, परंतु विवाहित मुलीनं पोलीस होणं तिला खूप जबाबदारी असतात. लहान मुलं असतात, सासू सासरे असतात, काही लोक विरोध करतात, काही पाठिंबा देतात. या सर्व गोष्टींना सामना करून त्यांनी त्यांचं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी त्या एकनिष्ठ राहिल्या आणि त्या पदाला त्यांनी गवसणी घातली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्या मुलींमध्ये पहिले आल्या, हीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे आपल्या गावामध्ये दरवर्षी 2 ते 4 झालेच पाहिजे. याच्यातून हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच आहे की नुसतं त्यांचा सन्मान करणं हे तर आहेच, परंतु अशा प्रकारचे सन्मान हे आपल्या पुढील पिढीसाठी आदर्शवत व्हावं असं वाटतं. आणि याच्यातूनच जर अशा प्रकारची जर आपल्यामध्ये स्पर्धा चालू झाली, आपल्या भावकीमध्ये स्पर्धा लावा. आपण जसं बैलगाड्याच्या स्पर्धा लावतो तसं आपण अशा स्पर्धा लावल्या पाहिजे की आपल्याही कुटुंबातून असं कोणतरी एखादं अधिकारी होईल, आपण त्याचा सन्मान ठेवू
असे काहीतरी आपण याच्यातून घेतलं पाहिजे, तरच ह्या सत्कार समारंभाचा आपल्याला फायदा होईल किंवा याच्यातून आपल्याला काहीतरी घेता येईल. तसं पाहिलं तर आपण पाहतो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण रोजच पाहत असतो, लोकांचं स्टेटस पाहतो किंवा इंस्टाग्रामला पाहतो. बऱ्यापैकी ह्या मुलीच पोलीस होतात. सगळ्यात जास्त प्रमाण मुलींचं आहे. आपण जर पाहिलं तर मुलांचं खूप कमी आहे. कारण काय आहे, ह्या मुली बैलगाड्या मागे पळत नाही किंवा यांना बाकीचा काही वेगळा नाद नसतो. आणि आपण याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, तरच काहीतरी मुलांना दिशा आणि दशा पुढच्या वाटचालीच्या म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये मिळू शकतात. नाही तर नुसतंच तुम्ही नको तिथं लक्ष दिलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तरी फक्त मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या गावातील सर्वांनी, ज्येष्ठांनी, तरुणांनी याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. कारण हे जग स्पर्धेचं आहे. या ठिकाणी खूप मोठी स्पर्धा आहे. आता या ताई त्यांच्या मनोगतामध्ये सांगतील की भरतीसाठी किती मुली होत्या आणि त्या मुलींमध्ये मी कशी पहिली आले, त्यांनी त्यांच्या एवढ्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये कसं स्ट्रगल केलं, कुठल्या कुठल्या संकटांना त्यांनी मात केली, हे त्या सांगतीलच. तरी मला या ठिकाणी एवढंच वाटतं की आपण गावातल्या लोकांनी याच्यातून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या गावातून चांगले पोलीस अधिकारी, UPSC, MP सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अशा प्रकारचे समारंभ गावात झाले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगतो, सोलापूर सारखा जिल्हा आहे, त्या गावामध्ये एक गाव असं आहे की त्या ठिकाणी खूप पाण्याची टंचाई आहे. परंतु आज त्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये आज 18 लाल दिव्याच्या गाड्या कुठलाही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळालं आहे. त्या लोकांनी त्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन चांगल्या प्रकारचं काम केलंय, म्हणूनच ते यशस्वी झाले आहेत. अशा प्रकारचा आदर्श आपण घेतला तर नक्कीच आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित राहिलेत, त्याचप्रमाणे कड परिवारचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि किवळे ग्रामस्थ उपस्थित राहिले, मी सर्वांचं कड परिवारांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.